झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी यंदा दुष्काळ आणि लोडशेडिंगच्या दुहेरी संकटात सापडला। यामुळे खरीपातल्या पेरण्या रखडल्या तर काही ठिकाणी त्या खूप लांबणीवर पडल्या। मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही येवला तालुक्यातील पाचपुते बंधूंनी तुषार सिंचन प्रणालीचा वापर करून उच्चांकी उत्पादनाची कास धरली आहे। पीक पाणीचे सहप्रायोजक आरसीएफ सुजला, जशी माती तसं खत आणि सहप्रायोजक बूम फ्लॉवर अल्ट्रा का कमाल, फसल बेमिसाल। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या पाटोद्याचे निवृत्ती पाचपुते यांचं हे शेत ऐन दुष्काळातही बहरलंय। पाण्याच्या चोख नियोजनामुळेच त्यांची मका लागवड आज यशस्वी झाली आहे। जून आणि जुलै महिन्यात पाऊस नसतानाही त्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून मका लागवड करण्याची हिंमत केली। पाण्याचं वेळापत्रक ठरवून त्यांनी अत्यल्प पाण्यात 8 एकरचं क्षेत्र टप्प्याटप्प्यानं भिजवलं। लोड शेडिंगची कृपादृष्टी इथेही असल्यानं त्यांनी डिझेल इंजिनचा वापर करून कमी पाण्यात यशस्वी उत्पादन घेतलं। त्यांची मका परिपक्व अवस्थेत असून त्यांना एकरी 35 ते 40 क्विंटल मक्याचं उत्पादन अपेक्षित आहे। जून मध्ये आम्ही सर्वसाधारण स्प्रिंकलर लावून लागण केली मक्काची आणि त्यानंतर आम्ही मक्का लावलं। मक्का व्यवस्थित आला, परंतु लाईट नसल्यामुळे आम्ही डिझेल मशीनचा वापर केला आणि आतापर्यंत आम्ही प्रत्येक दिवशी सर्वसाधारण कमी पाणी असल्यामुळे 4 ते 5 तास असं जेमतेम पाण्यात आम्ही मशीन चालवलं, इलेक्ट्रिक मोटर चालवली आणि मक्का आतापर्यंत हार्वेस्टिंगला आणली आहे आणि सर्वसाधारण आम्हाला मक्का 30 ते 40 क्विंटल पर्यंत एकरी होण्याची शक्यता आहे। निवृत्ती पाचपुते यांनी अशाच पद्धतीने याआधीही उत्पादन घेतलं असल्याने त्यांचे बंधू शिवाजी पाचपुते यांनीही यावेळी त्यांचा हा आदर्श गिरवला आणि सोयाबीनच्या लागवडीसाठी पावसाची वाट न पाहता त्यांनीही तुषार सिंचनाच्या मदतीने पाण्याचं सुरुवातीपासूनच नियोजन केलं। शिवाजी पाचपुते यांची सोयाबीन आज दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे। लागवडीपासून आजवर पाण्याचा कुठेही तुटवडा झाला नसल्याने त्यांना विक्रमी उत्पादनाची अपेक्षा आहे। तसंच यानंतर त्यांनी कांदा उत्पादनासाठी आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करण्याचं ठरवलंय। पाणी कमी असल्यामुळं तुषार सिंचन चालवलं, काही मशीनवर चालवलं, लाईनचा प्रॉब्लेम आल्यामुळे स्प्रिंकलरला खर्च आला 30,000 रुपये, काही मजुरी लागली, काही खादीचा खर्च आला, डिझेलला खर्च आला 200 रुपये रोजाप्रमाणे। आता काढणी करता येईल। आता गेल्या काही दिवसाच्या पावसामुळे आज पाचपुते यांची विहीर तुडुंब भरली आहे। मात्र तरीही त्यांनी पाटपाणी न देता आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करूनच उत्पादन घेणार असल्याचं स्पष्ट केलं। यामुळे जमिनीचं आरोग्य सुरक्षित राहून पाण्याची बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलं। झी 24 ताससाठी नाशिकहून चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।